पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आयोजित पद्मशाली समाज बांधवांचा भव्य अधिवेशन अक्कलकोट रोड येथील राणा बोमड्याल मंगल कार्यालय सोलापूर येथे आयोजित केलं होतं। या अधिवेशनात देशभरातून राज्यभरातून आलेले समाजातील ज्येष्ठ समाज बांधव, विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील तसेच सर्व क्षेत्रातील पद्मशाली समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। या अधिवेशनात आपले विचार व्यक्त करताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की प्रथम पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली समाज बांधवांच्या अधिवेशनात उपस्थित सर्वांना शुभेच्छा देते। मी पद्मशाली समाज बांधवांची ऋणी आहे। गेली 15 वर्ष आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली आणि आता खासदार केलं। या 15-16 वर्षात विडी कामगार, यंत्रमाग उद्योग, विद्यार्थ्यांचे व पूर्व भागातील प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केला। तो माझा अधिकार कोणी हिरावून घेऊ शकणार नाही। धूम्रपान कायद्यामुळे बीडी उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर होता। गल्ली ते दिल्लीपर्यंत आंदोलन करून उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला। आजही विडी यंत्रमाग उद्योग संकटात आहे। प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे, यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया। कष्टकरी विडी कामगार महिलांकडून संघर्ष करायला शिकले। गेले 10 वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही भाजपने कधीही पूर्व भागातील प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही। 2014 साली मोदींनी सोलापुरात येऊन सैनिकांच्या गणवेशासाठी सोलापूरच्या टेक्स्टाईलचे कापड घेतो म्हणून खोटं आश्वासन दिलं होतं। त्याचं काय झालं? यंत्रमाग कामगारांना अनेक सोयी सवलती मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन केलं, पण भाजप सरकार आल्यापासून परत तो भाषणात गुंडाळला। आपल्या उद्योगपती मित्रांना फायदा पोहोचवण्यासाठी धोरणं राबवणाऱ्या पंतप्रधानांच्या प्रो चायना पॉलिसीमुळे यंत्रमाग उद्योग संकटात आहे। सर्वांना वाटतं समाजाचा एक आमदार खासदार झाला पाहिजे, ही आपली मागणी योग्य आहे, पण समाजाचे लोकच समाजाचे प्रश्न मांडतात असं नाही। शिंदे साहेबांनी टेक्स्टाईल पॉलिसी आणली, सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगाला पॅकेज दिलं। मीही गेली 15 वर्ष पद्मशाली समाजाचे प्रश्न पोटतिडकीने शासन दरबारी मांडते, रस्त्यावर उतरून लढा देते। लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सामाजिक ध्रुवीकरण झालं, त्याला अनेक जण बळी पडले, त्यामुळे समाजाचे नुकसान होतं, ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे। ध्रुवीकरणाला बळी न पडता काम करणाऱ्याला कामाला महत्त्व द्या, तरच समाज पुढे जाईल। मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पद्मशाली समाज बांधवांची सेवा करत राहीन। अधिवेशनाचे यशस्वी नियोजन करणारे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष महेश अण्णा कोटे, त्यांच्या सर्व सहकारी आणि सर्व समाज बांधवांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि जय मार्कंडे म्हणत आपले विचार समाप्त करते। इलेक्शनच्या ऐन तोंडावर यांची घोषणाबाजी चालू आहे। विमान सेवा जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत तुमच्या आवडीचा IT पार्क होणार नाही आणि विमान सेवा अजूनही सुरू झाली नाही। आणि म्हणून मला द्वेष आहे, म्हणून मला वाईट वाटतं की बीजेपी आपल्या देशाला, आपल्या लोकांना कशी फसवते। ही वेळ आहे की देशाचा विचार करा। कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेकच असतो, लक्षात घ्या। मग ती कोणत्याही समाजात असू दे, कोणत्याही प्रकारची कट्टरता आपल्या देशाला ही हानिकारकच असते, ही लक्षात घ्या। आपल्या देशामध्ये कधीही कट्टरता नव्हती। आपल्या देशाचं फॅब्रिक, तुमच्या अंगात जो DNA आहे ना, तो सर्वधर्म समभावचा आहे। आधीपासून तुम्ही सर्वधर्म समभावला मतदान केलं आहे, पण ही बीजेपी तो DNA बिघडवायचा प्रयत्न करते, कारण का त्यांनी कामं केली नाहीये। म्हणून लोकांमध्ये भेदभाव निर्माण करून मतं मागा। तुम्ही बघा त्यांची भाषणं माझ्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये कुठून लोक आली आणि सोलापुरात फक्त दंगली पसरवायचा प्रयत्न केला, अशी भाषणं असतात। अहो, लोकसभा आहे ती लोकसभा ते एवढं पवित्र मंदिर आहे लोकशाहीचं। तुम्ही कामाबद्दल बोला, विकासाबद्दल बोला, आमच्या कामगारांबद्दल बोला, आमच्या बीडी उद्योगाबद्दल बोला, कोणीच काही बोललं नाही। पंतप्रधान म्हणाले की आम्ही येऊन यंत्रमागांना पोलिसांच्या युनिफॉर्म देऊ। यंत्रमाग हे टावेल आणि चादरी, पोलिसांचे युनिफॉर्म, रेडीमेड गारमेंट, कोणतेही एक दिलेलं वचन त्यांनी पूर्ण केलं नाही। हात जोडून विनंती करते सोलापूरसाठी आणि या देशासाठी आणि समाजासाठी आम्ही लढू, आम्ही रान पेटवू, आम्ही रस्त्यावर येऊ समाजासाठी, आणि मी करते, कळकळीने मी काम करत असते। पकडा आम्हाला, काम धरा नाही केला तर, पण एकत्र राहून या सोलापूरला, या यंत्रमाग कारखान्यांना, या बीडी कारखाना कामगारांना वाचवायचं असेल तर एकत्र येऊन या ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका। एकत्र येऊन सर्वधर्म समभाव, लोकशाही आणि संविधानाला टिकवा। हे लक्षात ठेवा की देश सर्वश्रेष्ठ असतं, मातृभूमी सर्वश्रेष्ठ असते। मातृभूमीचे तुकडे करायला कोणालाही अधिकार नाहीये, आणि म्हणून हात जोडून विनंती करते, कामाला, कार्याला महत्त्व द्या।
काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकांना विसरू नका, तरच समाज पुढे जाईल, तरच समाजातली लोक पुढे येतील. कारण का समाजामध्ये पण अनेक अशी लोक आहेत जी रात्रंदिवस कष्ट करून समाजाला पुढे नेतात, पण युट्यूब आणि व्हॉट्सअपवर कधी येत नाही. महेशांना तुम्ही मला विचारलं तर युट्यूब आणि व्हॉट्सअपवर येणारी लोक बिनकामाची असतात, जे ट्रोलिंग करतात, जे पोस्ट टाकतात. आता गप्पा बसायचा नाही. कोणीही चुकीची पोस्ट कोणत्याही समाजाबद्दल कोणीही काही टाकलं देशाच्या विरोधात, दंगल पेटवायची पोस्ट टाकली तर पोलिसाला कंप्लेंट करायला पाहिजे. मग बघूया कसे टाकलं. मी केली. फक्त स्वतःवर जर हल्ला झाला तरच करायची का पोलिसावर कंप्लेंट? देशावर जर हल्ला होत असेल तर नाही करायची का? आणि करायलाच पाहिजे जर खोटं कोणी पसरवत असेल तर. कारण का सगळे बिनकामाची लोक व्हॉट्सअपवर असतात. जे तळागाळातले असतात ना, तुम्ही बघा कोणताही कामगार कधी व्हॉट्सअपवर आहे का? बीडी कामगारांमध्ये जाऊन बघा, फोनमध्ये कधी व्हॉट्सअप, त्यांच्याकडे तो स्मार्टफोन नसतोच. ते कष्ट करणारी लोक असतात. आणि म्हणून ही प्रथा, ही परंपरा जी आता ही बीजेपीने ते निर्माण केला, ही तोडायला पाहिजे. तुम्ही तोडू शकता तर समाज पुढे जाईल, तर उद्योग पुढे जातील. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या समाजासोबत आहे, कामगारांसोबत आहे. कधी विसरू नका. तुमचं आणि माझं नातं, ज्या दिवशी तुम्ही मला आमदार म्हणून निवडून आणलं त्या दिवसापासून आमदार आणि मतदाराचं राहिलं नाही. मुलीचं आणि वडिलांचं, आईचं आणि मुलीचं नातं राहिलं. आणि ते कोणीही असं सहजासहजी येऊन धर्म जातपात वापरून तोडू शकणार नाही. मी तोडू देणार नाही. तुमचे ऋण आहेत माझ्यावर आणि ऋण फेडायचे असतील तर सगळी कामं मी करून दाखवेन. फक्त तुमची साथ हवी, आशीर्वाद हवाय, एवढंच या ठिकाणी सांगते. आणि माझं लांबलेलं भाषण, माझ्या मनातलं मला बोलायचं होतं ते आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. येणाऱ्या नवरात्री आणि व्रतकंमाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. महेशांना पुन्हा तुमच्या मनापासून अभिनंदन करते. येणाऱ्या इलेक्शनसाठी एक बहिणीच्या नात्याने मनापासून शुभेच्छा देऊन इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मातृ. एकीने हा प्रश्न सुटेल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपण एकसंघ होऊया आणि आपल्या सोलापूरकरांचे, विणकरांचे, बिडी कामगारांचे प्रश्न सोडून घेऊया. याबद्दल मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. महेश, तुम्ही आम्हा दोघांनाही बोलावलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. मी पूर्वी एकदा तुम्हाला आलो होतो, त्या सुशील रसिक सभेमध्ये एकदा होता. आज इथं चांगल्या ठिकाणी समारंभ होतोय, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि यशस्वीतेसाठी तुम्हाला शुभकामना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मार्केंडे. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदवा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदवा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदवा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा. पत्ता SS बलदवा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15.